नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या महामुंबई या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढच्या अर्ध्या तासात आपल्याला बघायचं मुंबई आणि परिसरातल्या महत्त्वाच्या घडामोडी. आजच्या दिवसभरातली महत्त्वाची 3 घडामोडी. देवेंद्र फडणवीस आणि नवाब मलिक यांच्या सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरूच आहे, ज्यामुळे सध्या राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतंय. दुसरी बातमी, एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळताना दिसतोय, कारण संपकरी कर्मचाऱ्यांवरती आता एसटी महामंडळाकडून निलंबनाच्या कारवाईला सुरुवात झाली आहे. त्याचवेळी उद्या एसटी महामंडळ एसटी कर्मचारी संघटनांविरोधात अवमान याचिका सुद्धा दाखल करणार आहे. तिसरी बातमी कोरोना संदर्भातली आहे. पॉझिटिव्ह बातमी आहे. मुंबईतील मागील 24 तासात कोरोना रुग्णसंख्येत वाढ किंचितशी झाली असली तरी मृत्यू संख्येत मात्र मोठा दिलासा मिळाला आहे, कारण मुंबईत अवघ्या एका व्यक्तीचा कोरोनामुळे आज मृत्यू झाला आहे. बघूयात इतर काही महत्त्वाच्या घडामोडी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गेले काही दिवस पाठीचा आणि मानदुखीचा त्रास होत होता. मात्र हा त्रास अधिक बळावू नये यासाठी HN रिलायन्स हॉस्पिटलमधील वरिष्ठ डॉक्टरांनी छोट्या शस्त्रक्रियेचा पर्याय सुचवलाय. मात्र शस्त्रक्रिया करायची की नाही याचा निर्णय स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार आहेत. सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घरगुती उपचार सुरू आहेत. तब्येतीत सुधारणा देखील आहे. मात्र पुन्हा एकदा मान आणि पाठदुखीचा त्रास होऊ नये यासाठी वरिष्ठ डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा पर्याय सुचवलाय. यानंतर मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी. आज मुंबईत फक्त एका कोरोना बाधिताचा मृत्यू झालाय. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आजच्या दिवसात 982 नवे रुग्ण आढळले, तर 27 कोरोना बाधितांचा मृत्यू झालाय. तर मुंबईची आकडेवारी बघता आज नवे 274 कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आढळले, तर फक्त एकाचा मृत्यू झालाय. राज्यातला आजपर्यंतचा रिकव्हरी रेट हा 97.62% आहे आणि मृत्यू दर हा 2.12% इतका आहे. दरम्यान यानंतर बातमी आहे कोरोना लसीकरणाच्या संदर्भातली. आतापर्यंत राज्यात एकूण 6,80,53,077 नागरिकांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आलाय, तर 3,20,74,504 नागरिकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले. मुंबईत सर्वाधिक 1,49,92,825 डोस, तर पुण्यात 1,22,33,340 डोस दिले गेले. यानंतर न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट झालेला आहे. अनावश्यक कामांची उधळपट्टी थांबणार आहे. पाहणी करून कामांच्या निविदा काढा, असं नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त बांगर यांनी आदेश दिलेले आहेत. बांधकाम विभागाला आयुक्तांनी हे आदेश दिलेले आहेत. नगरसेवकांनी मागणीनंतर तिथली पाहणी करा, कारण न्यूज 18 लोकमतनं या संदर्भातली बातमी दिलेली होती की नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये कशा प्रकारे अनावश्यक उधळपट्टी सध्या सुरू आहे. एका बाजूला नवी मुंबई महानगरपालिका आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे असं सांगितलं जात असताना फुटपाथ, रस्ते आणि उद्यानांची अनावश्यक कामांवर सुरू असलेली उधळपट्टी ही नवी मुंबई महानगरपालिकेसाठी मारक असल्याचं न्यूज 18 लोकमतनं दाखवलं. त्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेने याची पाहणी केली आहे. पाहणीत नगरसेवकांनी गरज नसतानाही कामं सांगितल्याचं निदर्शनास आलं. हे पाहता महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी फतवा काढला असून नगरसेवकांनी किती कामं सांगितली तरी बांधकाम विभागानं प्रत्यक्षात स्थळ पाहणी करून कामाच्या निविदा काढाव्यात असे आदेश दिलेत. त्यामुळे नगरसेवकांकडून सुरू असलेल्या उधळपट्टीला आता पायबंद बसणार आहे. न्यूज 18 लोकमतच्या बातमीची दखल घेत महापालिका आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयानं नगरसेवकांची मात्र चांगलीच गोची झाली आहे. विनय म्हात्रे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. विनय, जी उधळपट्टी सर्वसामान्यांच्या पैशाची होत होती केवळ अट्टहासापोटी, त्याला आता चाप बसला असं म्हणायचं? नक्कीच विलास, ज्या पद्धतीने पाहिलं की येणाऱ्या काही महिन्यांमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्यात आणि ह्या निवडणुका डोळ्यासमोर असल्यामुळेच नगरसेवकांची उधळपट्टी सुरू होती. खरं म्हटलं तर ज्या उद्यानांची किंवा त्या फुटपाथांची गरज नसताना ही फुटपाथ नव्याने तोडली जातात, नव्याने बांधली जातात. रस्त्यांवरती गरज नसताना देखील त्याच्या डांबरीकरणाचे मुलामे एकावर एक चढवले जातात. गार्डनचा जो मुद्दा आपण मांडला होता की जे नवी मुंबईमधल्या अनेक गार्डन आहेत, ज्या गार्डनमध्ये 2-2 कोटी रुपयाचे खर्च करण्यात आले होते, हे जेव्हा आयुक्तांच्या
ते लक्षात आलं त्यावेळी आयुक्तांनी मात्र आता न्यूज 18 लोकमतने जेव्हा बातमी दाखवली होती आणि नगरसेवकांनी ज्या पद्धतीने उधळपट्टीला सुरुवात केली होती त्यावर कुठेतरी चाप बसण्यासाठी ह्या आयुक्तांनी हा निर्णय घेतला आणि नक्कीच या निर्णयानंतर मात्र आता कुठेतरी नगरसेवकांच्या ज्या उधळपट्टीवर चाप बसणार आहे. परंतु एक सगळ्यात महत्त्वाचं आहे की लोकांना दाखवण्यासाठी किंवा आपल्याला त्या आपल्या प्रभागामध्ये कामं सगळ्यात जास्त काढण्यासाठी हा दबाव टाकला जात होतं आणि हा दबाव नुसता नगरसेवकांकडून टाकला जात नव्हतं. तर जो अधिकारी जर त्यांचा ऐकत नसेल त्या अधिकाऱ्यांवरती आपल्या नेत्यांकडून देखील दबाव टाकलं जात होतं. त्याचमुळे अनेक अधिकारी मग त्यामधले इंजिनियर्स असतील ही सगळी यामुळे त्रस्त होते. महापालिकेचे अधिकारी देखील याला त्रस्त होते. याला कधी पायबंद घालणार असं देखील अधिकाऱ्यांमध्ये बोललं जात होतं. अखेर न्यूज 18 लोकमतने ही जेव्हा बातमी दाखवली ती बातमीची दखल घेत महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी जेव्हा हा निर्णय घेतला ह्या निर्णयानंतर मात्र एक मोठा पण चर्चा आहे आणि एक आनंदाची बातमी म्हणून आज म्हटली जाणार आहे. कारण की ह्या सगळ्या ह्याच्यातून अधिकाऱ्यांची सुटका होणार आहे आणि यानंतर आता ज्यावेळी आयुक्त किंवा वरिष्ठ अधिकारीच त्या कामाची पाहणी करणार. बरोबर. त्यामुळे आता चाप कुठेतरी बसणार आहे. न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा हा एक मोठा दणका म्हणावा लागेल. नवी मुंबई महानगरपालिकांच्या साठी सुद्धा ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आज दिवसभर देवेंद्र फडणवीस आणि नवाब मलिक यांच्यातल्या आरोप प्रत्यारोपांनी महाराष्ट्रासह देशातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं. देवेंद्र फडणवीसांनी नवाब मलिकांनी बॉम्बस्फोटातील आरोपीकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप केला. केवळ 30 लाखांना जमीन खरेदी केल्याची माहिती फडणवीसांनी दिली तर खरेदी केलेले कागदपत्र आहेत असं मलिक यांनी स्पष्ट केलं. नेमकी ही जमीन कोणती आहे न्यूज 18 लोकमतनं जाणून घेतलं. आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी. ज्या पद्धतीनं माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गोवावाला कंपाऊंडच्या बाबतीत धक्कादायक खुलासे केलेले आहेत त्याच गोवावाला कंपाऊंडमध्ये आत्ता आपण आहोत आणि हा संपूर्ण परिसर जो आहे हा जवळपास 3 एकरचा परिसर आहे आणि या 3 एकर परिसराच्या कशा प्रकारे या जमिनीचा व्यवहार झाला हे सांगण्यात आलं. बॉम्बस्फोटातील आरोपींकडनं ह्या जमिनीचा व्यवहार झाल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी काही कागदपत्रे जी आहेत ती केलेली आहेत. सरदार शाह वली खान आणि मोहम्मद सलीम इशाक पटेल उर्फ सलीम पटेल यांच्याकडनं ही जमीन जी आहे ती नवाब मलिक यांनी घेतल्याचं सांगितलं आणि अत्यंत कमी किमतीत कवडी मोलाच्या भावावरती जमीन घेतल्याचं त्यांनी सांगितलं. 30 लाखामध्ये हा सगळा व्यवहार झाल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. LVS रोड जो आहे तो अत्यंत समोर आहे. अत्यंत मुख्याच्या ठिकाणी ही जागा जी आहे ती आहे. आपल्याला माहिती आहे की मुंबईतल्या जागांचे दर कशा प्रकारे आहेत आणि ज्या पद्धतीनं हा व्यवहार झालेला आहे त्याच्या बाबतीत अनेक कागदपत्रे जी आहेत ही देवेंद्र फडणवीसांनी समोर आणलेली आहेत. खरं तर या जमिनीचा व्यवहार जो आहे हा 12 सप्टेंबर 2005 रोजी झालेला आहे आणि त्याची जनरल स्टॅम्प ऑफिसमधली एक रिसीट आहे. त्या रिसीटमध्ये असं उल्लेख करण्यात आले की जवळपास 17,67,200 रुपयाची रिसीट जी आहे ही एक आहे आणि संपूर्ण कागदपत्र याच्या बाबतीत आहे. एका कंपनीच्या माध्यमातून ही जमीन जी आहे त्या जमिनीचा व्यवहार झाला. सध्या मलिक कुटुंबांकडनं असं सांगण्यात येते की जे आरोपींची जे नावं घेतलेत आलेले आहेत ते या बाबतीत होते की नाही याची आम्हाला माहिती जी आहे ती नव्हती आणि हाच गोवावाला कंपाऊंड आहे ज्या ठिकाणी आता अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सोसायटीसुद्धा निर्माण झालेल्या आहेत. लोक राहण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. हे एक गोवावाला कंपाऊंडमध्ये एंट्री केल्यानंतर अवघ्या एक 50 मीटरच्या अंतरावरती ही एक सोसायटी आहे आणि आपण बघू शकतो की ही सोसायटी जी आहे ही सोसायटी या ठिकाणी निर्माण करण्यात आलेली आहे. या ठिकाणी लोकसुद्धा राहायला जे आहेत ते आलेले आहेत आणि हाच संपूर्ण गोवावाला कंपाऊंडचा परिसर आहे. दरम्यान माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची चौकशी CBI कोठडीतून करण्याची मागणी केली परंतु ईडीची मागणी कोर्टानं फेटाळली. सचिन वाझे आणि देशमुख यांची समोरासमोर चौकशीची मागणी करणे ईडीने केली होती परंतु ही मागणी कोर्टानं फेटाळून लावली आहे. परमबीर सिंग खंडणी प्रकरण दोन्ही अधिकाऱ्यांना 7 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. काल राज्य CIDनं या संदर्भातली अटक केली होती. 50 लाखांची लाच घेतल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल न करण्यासाठी लाच घेतल्याचा आरोप होता. आशा कोरके आणि नंदकुमार गोपालींना अटक करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. परमबीर सिंग यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून हे ओळखले जातात आणि राज्य CIDनं या संदर्भातली कारवाई केली आणि दोघांनाही अटक केली आणि आज कोर्टासमोर त्यांना हजर केलं. त्यानंतर त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
यानंतरची बातमी एसटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भातली. एसटी संपाबाबत अवमान याचिका दाखल करणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. एसटी महामंडळ बुधवारी सकाळी 10 वाजता अवमान याचिका दाखल करणार असून तांत्रिक कारणामुळे कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण होऊ न शकल्यानं उद्या याचिका दाखल केली जाणार आहे. याबद्दल उद्या हायकोर्टात सुनावणी होणार असल्याचं अनिल परब यांनी म्हटलंय. एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या विरोधात इंडस्ट्रियल कोर्टाने आदेश दिला होता आणि हा संप बेकायदेशीर ठरवला होता. त्यानंतर देखील काही संघटनांनी एस टीच्या संपाची नोटीस दिली होती आणि म्हणून आम्ही हायकोर्टात गेलो होतो. हायकोर्टाने हा संप बेकायदेशीर आहे असं जाहीर केलेलं आहे. हे जाहीर केल्याच्या नंतर देखील हा संप चालू आहे हे काल आम्ही हायकोर्टाला निदर्शनास आणून दिल्यानंतर हायकोर्टाने सूचना केली की या बाबतीमध्ये अवमान याचिका तुम्ही दाखल करू शकता आणि म्हणून एस टी महामंडळ अवमान याचिका दाखल करत आहे. नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांची केस एनसीबीनं रिओपन केली आहे. त्या संदर्भात आज दिल्ली एनसीबीचे ज्ञानेश्वर सिंग यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची भेट घेतली. आर्यन खान आणि समीर वानखेडे प्रकरणी चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. एनसीबी अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज संदर्भात संवाद साधला. सिंग यांनी नगराळे यांच्याकडे तपासात मदतीची अपेक्षा व्यक्त केली. काल ज्ञानेश्वर सिंग स्वतः त्या सगळ्या लोकेशन्सवर गेले होते ज्याचा उल्लेख प्रभाकर साईलनं प्रतिज्ञापत्रात केला. क्या पूजा डडलानी को भी आप लोगों ने बुलाया है? मैं किसी व्यक्ति का नाम नहीं लेना चाहूँगा. मतलब आने वाले दिनों में और भी विटनेस आने वाले दिनों में और विटनेसेस को एग्जामिन किया जाएगा और इसके संबंध में और एविडेंस भी इकट्ठे किए जा रहे हैं. टोटल कितने लोगों का अभी तक स्टेटमेंट रिकॉर्ड किया ये बता दीजिए बस. नंबर्स मैं अभी नहीं पुटअप कर पाऊंगा लेकिन हाँ 12 पहले थे, 3 हो गए, 15 हो गए. यहाँ आने के बाद में 4-5 विटनेसेस और शामिल हुए. मच्छीमार चांबरेंच्या कुटुंबियांना मदत करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी ही माहिती दिली आहे. पाकिस्तानी गस्ती नौकेच्या गोळीबारात यांचा मृत्यू झालेला होता आणि मग चांबरेंना राज्य सरकारकडून त्यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात देण्यात आला. पाकिस्तानी नौसेनाची फायरिंगमध्ये श्रीधर चांबरेची हत्या झाली. त्याबद्दल काय सरकारची भूमिका आहे ते पालघरचे होते. आमच्याबरोबर मत्स्य विभागाचे मंत्री मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेखजी आहे. त्यांना विचारू, एक माणूसची हत्या झाली त्याबद्दल आपली काय भूमिका आहे, सरकारबद्दल आपण काय करणार? असं आहे की आपले पालघरचे मच्छीमार बांधव त्याचे पाकिस्तानचे क्रॉस फायरिंगमध्ये मृत्यू झालेली आहे आणि आम्ही जे मृत्यू झालेलं आहे त्याला 5 लाख रुपयाचं मानधन देऊ. पाकिस्तानला घेऊन लोकांना रोष आहे, त्याच्यावर गुस्सा आहे. सेंट्रल केंद्र सरकारला तुम्ही काय सजेशन देणार त्याबद्दल की ते अशी निर्दोष लोकांची हत्या नाही? जे काय घडलं आहे ते चुकीचं घडलं आहे, असं घडता कामा नये. हे निहत्ते मच्छीमार बांधव आपल्या पोटासाठी तिकडे समुद्रात जातात आणि त्यांच्यावरती गोले झाडणं हे कितपर्यंत योग्य आहे? केंद्र सरकारने याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांनी पाकिस्तानचे जे कन्सर्न एजन्सी त्यांच्याशी बोलून अशी पुढे घटना घटू नये त्याच्याबद्दल त्यांनी चर्चा करून त्याच्यावरती मार्ग काढला पाहिजे. मत्स्य विभागचे लोक आहे, मच्छीमार आहेत, त्यांना आपण काय आव्हान करणार की त्याबद्दल ते सीमा पार करू नये? खरं म्हणजे जेव्हा मच्छीमार बांधव समुद्रात जातात त्यांना कधी कधी कळत नाही आणि ते सीमाचे बाहेरही जात असतात कारण तिथे काय बाउंड्री लाईन नसते. पण असं केलं तरी पाकिस्तानला एवढं समजलं पाहिजे की हे बिचारे गोरगरीब लोक आहेत, आपले पोटासाठी जातात, त्यांच्यावरती गोळ्या झाडून काय होणार? त्यांनी जर तशी परंपरा कायम ठेवली तर मग आपलीही सरकार आहे, आपल्याकडेही बंदूक आहेत, आपलीही गोळी आहेत, पण आपली देशाची संस्कृती आहे कधी करत नाही, गोरगरिबांवरती गोळ्या झाडत नाही. पण केंद्र सरकारने पाऊल उचलून त्यांच्याबरोबर संपर्क साधून पुढे अशी घटना घडू नये त्याच्यावरती विचार केला पाहिजे. थँक्यू. हे आमच्या बरोबर होते अस्लम शेखजी. त्यांचं म्हणणं होतं की ते फॅमिलीच्या मेंबरला सरकार हेल्प करणार. मुंबई संतोष दिसलेबरोबर वसीम अन्सारी, न्यूज 18. वसई विरारमधील रुग्णालयातील आणि आस्थापनांचा अग्निलेखा परीक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. वसई विरारमधील शेकडो रुग्णालय आणि आस्थापना अजूनही अग्निसुरक्षा यंत्रणेखाली आणण्यात पालिका अपयशी ठरली आहे. पालिका स्थापनेपासून आज तागायत पालिकेकडे अग्निसुरक्षा लेखा परीक्षणाचा कुठलाही अहवाल
उपलब्ध नाही. यामुळे शहरातील आस्थापना धोक्यात असतानाही पालिका केवळ कागदी घोडे नाचवते. विजय वल्लभ आग दुर्घटना ही अत्यंत दुर्दैवी होती आणि त्या दुर्घटनेवर चौकशी समिती नेमण्यात आली होती आणि त्या चौकशीचा अहवाल अद्यापही गोपनीय ठेवण्यात आलेला आहे. तर ह्या दुर्घटनेतील मूळ दोषी कोण आहे हे लोकांपर्यंत आलं पाहिजे आणि ते लोकांपर्यंत येण्याच्या आधीच जर अशा रीतीने जर रिनोव्हेशनचं काम वगैरे जर होत असेल तर ह्यामध्ये नक्कीच काहीतरी राजकीय गोडबंगाल आहे असं मला वाटतं. माझी मागणी हीच आहे की त्यांनी अहवाल प्रसिद्ध करावा, दोषींवर कारवाई करावी, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करावा, कारण की अवेळी मृत्यू पावलेले ती माणसं आहेत. विरारच्या विजय वल्लभ रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये आग लागून तब्बल 16 जणांचा मृत्यू झाला होता आणि त्या घटनेला 6 महिने उलटत नाहीत. तर असे असताना सुद्धा या हॉस्पिटलचं काम आपण आता पुन्हा एकदा नव्यानं सुरू होताना पाहायला मिळतं. खरं तर हे जे हॉस्पिटल आहे त्याचं नेमकं दोषी कोण होतं, त्यांच्यावर काय कारवाई केली, या मध्ये जिल्हाधिकारी जे अध्यक्ष होते त्यांनी एक समिती नेमली होती, त्या समितीने नेमकं काय केलं, या विजय वल्लभने आता ही जी सुरुवात केलेली आहे त्यांना परमिशन कोणी दिली, हे हॉस्पिटल त्यावेळी सील केलं होतं, कोणाच्या आदेशाने हे हॉस्पिटल सील उघडण्यात आलं आणि हे पुन्हा एकदा या ठिकाणी चालू करण्यात येत आहे, ह्याचा शोध घ्यायला पाहिजे. कारण असे अनेक बळी या ठिकाणी जाऊ शकतं. यावरती ज्यांनी फायर ऑडिट नाही केलं त्यांच्यावर तर कारवाई केली आहे का, यातील नेमकं दोषी कोण होतं हे आता पाहावं लागेल. विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, विरार. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर महामुंबई. रस्ता नसल्यानं आजारी रुग्णाला झोळी करून अनेक किलोमीटरची पायपीट करताना अखेर उपचारांती रुग्णाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना मुरबाडमध्ये घडली. तालुक्यातील साखरे सराईवाडीत या ग्रामीण भागात सरकारच्या दुर्लक्षीपणाचा आणखी एक बळी या रूपानं पाहायला मिळाला. नवसू सराई असं मयत आदिवासीचं नाव असून ते आजारी असल्यानं मंगळवारी पहाटे झोळी करून त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्याची वेळ आली, पण रस्ता नाही. अशाच दुरावस्थेमध्ये त्यांना हॉस्पिटल गाठता गाठता मृत्यूनं गाठलं. रस्त्याने म्हणजे डोळे करून चौघे जण एका साईडला दोघे, एका साईडला दोघे डोळे करून नेतो आम्ही. आणि आता पण आम्हाला तीच परिस्थिती झाली, म्हणजे रस्त्याने नेताच वारले आजोबा आमचे. काय नाव त्यांचं? नवसू दाखो सराई. मुरबाडला घेऊन चाललेलो. मग रस्त्यामध्ये जाता झालं काय? रस्त्याला जाता जाता आम्ही रिक्षा बोलवलेले, पण आम्हाला रस्त्यामध्येच जाता जाता ते दागावले. झोळीत केवळ यांचे आजोबा वारले असं नाहीये, इथली व्यवस्था सुद्धा यांच्यासाठी झोळीत गेली आहे. वळत पुढच्या बातमीकडे. भारत बायोटेकच्या कोरोना लस कोवॅक्सिनला WHOनं आपत्कालीन वापराच्या यादीत समावेश केल्यानंतर आता जगातील 96 देशांनी मान्यता दिली. WHOनं आतापर्यंत इमर्जन्सी यूज लिस्टमध्ये 8 लसींचा समावेश केला. यापैकी 2 भारतीय लसी कोवॅक्सिन आणि कोविशिल्डचा समावेश आहे. दोन्ही भारतीय लसींना 96 देशांनी मान्यता दिली आहे. याचा आम्हाला आनंद होतोय असं केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटलंय. आणि आता वेळ झाली आहे न्यूज 18 लोकमतच्या आजच्या प्रश्नाच्या निकालाची. आम्ही ॲपवर फायर ऑडिट न करणाऱ्यांवर कारवाईची मनपाची भूमिका योग्य आहे का हा प्रश्न विचारला, ज्यात 83% लोकांनी ही भूमिका योग्य असल्याचं म्हटलंय, तर 13% लोकांनी नाही असं म्हणत बूस्टर मनपाची भूमिका योग्य नाही म्हटलं. यासोबत महामुंबई या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.